पब्लिक टू पीएम न्यूज 24 चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत नागपूर जिल्ह्यातील पारडी पोलीस स्टेशन येथे। पारडी पोलीस स्टेशन येथे मागील काही दिवसापासून 8 युनिट क्रमांक 5 मधील 8 वेगवेगळ्या ठिकाणाहून पोलीस स्टेशन मधल्या दारू याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती। त्याचा साठा इथे आज पूर्ण जमा करण्यात आलेला आहे आणि आज इथे हा नष्ट करण्यात येणार आहे डीसीपी कदम यांच्या नेतृत्वात। तर आपण इथे अजून पाहूया, अजून इथे आपण जानकारी घेऊया आणि इथे अजून आपण पाहूया, इथे कामठीतले नवीन पोलीस स्टेशनचे पीआय पोरे साहेब पण आलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाचे जे जिथे कारवाई झालेली आहे त्यांचे तिथचे पूर्ण पोलीस कर्मचारी अधिकारी सर्व इथे हजर आहेत। सर मागे मागे कोणा मोबाईल भूषण आज आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह या निमित्ताने माननीय पोलीस आयुक्त नागपूर सिटी रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनात आपण झोन 5 जो आहे शहरातील त्याच्यातील जो दारूबंदीचा मुद्देमाल आहे जवळपास 2020 या वर्षापासूनचा मुद्देमाल आहे। 402 गुन्ह्यांमधील जवळपास 60 लाखाचा मुद्देमाल आपण आज इथे डिस्ट्रॉय करणार आहोत। यामध्ये जवळपास 20,824 बॉटल्स आहेत। त्याच्यामध्ये देसी लिकर असेल, विदेशी लिकर असेल, म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर असेल, अगदी प्रीमियम लिकर असेल, या सर्व प्रकारच्या लिकर्स आहेत। मोहफुलाचे देखील जवळपास 345 लिटर एवढी क्वांटिटीचे लिकर आपण आज इथे डिस्ट्रॉय करणार आहोत। त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा पॉइंट आपण डिस्ट्रॉय करून हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली कसं होईल, जसं की ज्या बॉटल्स वगैरे आहेत त्यांना जमिनीखाली न पुरता त्यांचं योग्य डिस्पोजल होईल त्याची देखील आपण इथे काळजी घेत आहोत। आणि हे सर्व 2020 पासूनचा एवढ्या मोठ्या किमतीचा मुद्देमाल हा सर्व डिस्पोज करण्यासाठी जवळपास 60 लाखाचा, यामध्ये आमचे सर्व झोन 5 चे जे पोलीस स्टेशन इन्चार्जेस आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मधील जे मुद्देमालाचे मोरील आहेत त्यांनी सर्व पेपर वर्क, कोर्टाची परवानगी, एक्साइज डिपार्टमेंट सोबत कम्युनिकेशन, त्यांची परवानगी आणि या सर्व गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात आज आपण हा